पण या प्रार्थनेमध्ये, या स्तुती आराधनामध्ये प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. कारण त्याचं वचन आहे, तो विश्वासणाऱ्याच्या स्थानामध्ये वसणारा तो पवित्र परमेश्वर आहे. यावेळेला या स्तुती आराधनामध्ये तो आपल्यामध्ये आहे. पण सर्वांना आपले डोळे मिटूया, कोणी हात वर करून प्रभूला शरण जाऊया. कारण तो महान परमेश्वर आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. तोच तो एकमेव सा आपला प्रिय प्रभू आहे. त्याला स्तुती करत, त्याला उंचवत, त्याच्या चरणी, त्याच्या सानिध्यात जाऊया. हंसमासे
वत्सल करी नियमा वरदलानी शीरू नियमा सैन्यांच्या सेनाधीश्वरी परमेश्वर तुला धन्यवाद 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 दे। या सकाळच्या वेळेला प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणी एकत्रित आलेलो शुद्धीवा आम्ही आलेले नसून तू आम्हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हाक मारून आपल्याच बोलावले आहे। आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद धन्यवाद शुद्धीवा आज आम्ही नाही तर तू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणा आणि सामर्थ्याने आमच्या मुखातून तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून घेतलेला आहे। म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद देतो शुद्धीवा यावेळेला तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी आत्मा आणि जीवन आहे। म्हणून आज तू बोल प्रभू। आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान समजणारे बुद्धिमत्ता दे। आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तो अभिषेक आम्हाला यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो। तू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणा आणि सामर्थ्याने चालव। आमीन आमीन आमीन। हालेलुया 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 हालेलुया। प्रियानो मला वाटते काही लोकांना मी वर्षानंतर भेटतोय काहींना त्यापेक्षाही जास्त। तर तुम्हा सर्वांना कसं वाटते आज आपण देवाच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती करण्यासाठी एकत्रित आलेले असतात? हॅलो आनंद वाटते? हालेलुया 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 हालेलुया। गेले 2 वर्ष त्यामध्ये काही मध्ये महिने सुरुवात होती आणि त्यानंतर पुन्हा वर्षभर मला देवाने त्याच्या पवित्र मंदिरामध्ये येण्यासाठी थांबवला। हालेलुया 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 हालेलुया। वास्तविक देवाने थांबवलेलं नव्हतं तर या जगाच्या अधिपत्याने थांबवलेलं होतं। जसं योबाला
बद्दल तो प्रश्न तो जगाचा अधिपती परमेश्वरासमोर करतो. तो काय म्हणतोय की तू त्याला सर्व देतो म्हणून तो तुझ्या जवळ येऊन तुझी स्तुती आणि भक्ती करतो. तू त्याच्या सभोवतीने कुंपण घातलेलं आहेस आणि एकदा ते काढून बघ, मग तो तुझ्याशी किती प्रामाणिक आहे. आणि देवाने त्याला संधी दिली. हो, मी तुला संधी देतो, त्याच्या आत्म्याला सोडून तू त्याचं सर्वस्व आपल्या हातात घे. आणि प्रियानो, बायबल म्हणते त्या आत्म्याला तू सोडून त्याचं सर्वस्व सैतानाने आपल्या हातात घेतलं, परंतु इयोब परमेश्वराला सोडला नाही आणि तो त्याच्यापासून दूर गेला नाही. त्याला सोडवण्याकरिता, परमेश्वरापासून लांब करण्याकरिता सैतानाने अनेक षडयंत्र रचलं आणि या सर्व षडयंत्रामध्ये इयोब अडकला नाही. त्याची बायको विरुद्ध गेली, त्याची मित्रमंडळी विरुद्ध गेले, त्याचं जे काही होतं सर्व काही निघून गेलं, तरी तो देवाशी प्रामाणिक राहिला. आणि या 2 वर्षात परमेश्वर देव सैतानाला संधी दिला, परंतु तो तुम्हाला प्रत्येक रविवारी तुमची भेट घेत होता युट्यूबच्या माध्यमातून. किती कुटुंब त्याच्याशी प्रामाणिक राहिलं ते तो आणि तुम्हीच जाणता. हालेलुया, 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 हालेलुया. आणि किती त्याची लेकरं त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे चालले हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न करून पहा. कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण सैतानाने त्याच्या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला थांबवलं, देव तुमच्या जवळ सदैव होता, परंतु तुम्ही त्याला कितपत ओळखला आणि कितपत त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे चालला हे तुम्हालाच माहिती आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. कारण या जगामध्ये इतकं मोठं महामारीचं हे संकट आणि नैसर्गिक आपत्ती या अधिपतीने आणलं आणि आता देखील ती आपत्ती आहे, बाधाईच. परंतु परमेश्वर आपल्या सर्वांना रोज तारत आहे. किती प्रेम करतोय बघा. या 2 वर्षात आपण बघितलं आपल्या अति जवळची लोक, आपल्या नात्यातले लोक, आपले मित्र मंडळी बघता बघता नाहीच झाले. आज आपण त्याच्या समोर उभे आहोत. हे त्याचं प्रेम आहे. हॅलो, ही त्याची माया आहे. आज तुम्हाला किती प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण स्थिर त्याच्याबरोबर राहत नाही आणि स्थिर त्याच्याबरोबर चालत नाही. कारण अनेकांचा हा प्रश्न आहे, ब्रदर आमच्या समोर अनेक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला कुठून मिळेल. प्रश्नाची उत्तर मनुष्य देत नाही. प्रश्नाची उत्तर या जगातून मिळणार नाही. प्रश्नाची उत्तर फक्त परमेश्वर देतो.
हालेलुया 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 हालेलुया. प्रश्न हा आहे की परमेश्वर त्या प्रश्नांची उत्तर कसं देतो. परमेश्वर जवळ आम्ही प्रार्थना केली पण प्रार्थना करून आम्हाला उत्तर मिळालं नाही किंवा मिळत नाही. हालेलुया 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 हालेलुया. अनेक परमेश्वराच्या विश्वासू लेकरांचं हे प्रश्न आहे प्रियानो. आम्हाला प्रार्थनेचं उत्तर कसं मिळेल आणि तो आम्हाला ते उत्तर दिलेला आहे का नाही हे आम्ही कसे समजू. त्याच होय आहे किंवा नाही आहे. बघा त्याच होय आहे किंवा नाही आहे. आणि या विचाराने प्रत्येक व्यक्ती कुंडून जातो. लक्षात घ्या, पहिली गोष्ट तुम्हाला हे कळवणं गरजेचं आहे, प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे काय. जर तुम्हाला हेच जर कळालं नाही प्रार्थना म्हणजे काय तर प्रियानो तुम्हाला उत्तर कधीच मिळणार नाही. हालेलुया 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 हालेलुया. आज आपण सर्वजण या युगामध्ये आपण मोबाईल फोन वापरतो. कोण वापरत नाही कसं आहे. हॅलो, प्रत्येक जण मोबाईल वापरतो. अडाणी व्यक्ती देखील मोबाईल वापरतो. आणि जेव्हा आपण मोबाईल वरून एखाद्या व्यक्तीला फोन करतो आणि फोन लावल्यानंतर आपण कानाला फोन लावून काय करतोय, फक्त आपण बडबड करतो का, काय करतोय. हॅलो बोला. समोरून तो फोन केल्यानंतर त्याच उत्तर येणं गरजेचं असते. जर तो हॅलो म्हटला तर आपण काय करतोय, हॅलो म्हणतोय आणि मग नंतर आपलं काय होते, बोलणं चालू होतं, म्हणजे संभाषण चालू होतं, युक्तिवाद चालू होतो. आणि प्रार्थना म्हणजे हेच आहे प्रियानो, आपण आपल्या परमेश्वराशी बोलतो. फक्त आपण बोलत नाही तर तो देखील आपल्याशी बोलतो. तो आपलं ऐकतो आणि नंतर तो आपल्याला उत्तर देतो. म्हणजेच तो आपल्याशी काय करत आहे, बोलत आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजेच प्रार्थनामध्ये दोन व्यक्तीमध्ये असलेलं युक्तिवाद, सल्लामसलत किंवा संभाषण आहे. दोन व्यक्ती म्हणजे कोण, तुम्ही आणि तुमचा परमेश्वर. हालेलुया 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 हालेलुया. प्रश्न हा आहे आणि विश्वासदारांचे हे प्रश्न आहे. म्हणून आज परमेश्वर देव हा संदेश तुम्हाला दिलेला आहे की परमेश्वर आमचं ऐकतो किंवा आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हे खरं आहे का. तो आमचं ऐकतो, तो आमच्याशी बोलतो किंवा तो आमच्या प्रश्नांचं उत्तर देतो. पण एक वचन काढूया. हालेलुया 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 हालेलुया. आपण स्तोत्र 91 आणि 15 हे वचन आपण ऐकूया. स्तोत्र 91 आणि 15. तो माझा धावा करील, तो माझा धावा करील, तेव्हा मी त्याला उत्तर देईन. तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला
गौरव दे. म्हणजेच हे वचन आपल्याला स्पष्ट करत आहे की आपला परमेश्वर ऐकणारा परमेश्वर आहे, उत्तर देणारा परमेश्वर आहे, म्हणजेच तो आपल्याशी बोलणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर कसा आहे? तो आपल्याशी बोलणारा परमेश्वर आहे. आज अनेकांचा एक प्रश्न आहे, तो उत्तर देतो तर कसे, बोलतो तर ते कसे? आज या सर्व शंका प्रश्न तुमच्या मनातून दूर होईल या संदेशाद्वारे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण जुन्या करारातून नवीन करारामध्ये आपण पाहूया की परमेश्वर देव कसं आपल्याशी बोलतो. हालेलुया, 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 हालेलुया. खरं देवाची हीच इच्छा आहे, तुम्ही अज्ञात राहू नये. आणि जेव्हा तुम्ही अज्ञात राहता त्यावेळेला या जगाचा अधिपती तुमच्यावर राज्य करतो, तुमच्यावर आपलं प्रभुत्व मिळतो, तुमच्या कुटुंबावर आपलं प्रभुत्व मिळतो, तुमच्या जीवनावर आपलं प्रभुत्व मिळतो. आणि त्याचं प्रभुत्व तुमच्यावर मिळवणं म्हणजेच तुमचा नाश आहे. देवाची इच्छा आहे एकाचाही नाश होणे, अगदी लहानातल्या लहानाचाही नाश होणे. हालेलुया, 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 हालेलुया. बायबल म्हणते ज्या वेळेला परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना त्या इजिप्त राष्ट्राच्या गुलामगिरीत सोडून बाहेर आणलं आणि त्यावेळेला तो मोशेच्या द्वारे त्याला एक नियमशास्त्र दिलेला होता, त्यांना शिस्त लागावं म्हणून. म्हणजे त्यांना एक आज्ञा दिलेला होता की ते त्या आज्ञेत राहून, त्या चाकोरीत राहून ते चालावे आणि त्यांचा नाश होणे, तर परमेश्वर त्यांचा न्याय करायचा. आणि त्यासाठी मोशेला त्यानं आज्ञा केला की एपोद नावाचा वस्त्र तू अहरोनासाठी तयार कर. म्हणजे तो याचक होता अहरोन. आता एपोद नावाचा वस्त्र त्याला दोन्ही बाजूलाही काय म्हणतात, तो बाह्य नव्हत्या, म्हणजे तो स्लीवलेस होता. थोडक्यात त्याला बाह्य नव्हतं. आणि त्या वस्त्राच्या जे छातीवर म्हणजे हृदयपटलावर एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, एक हे केलेला होता, तो म्हणजे स्क्वेअर मध्ये पाटीसारखं तयार केलेलं होतं. आणि त्याच्या मागच्या बाजूला जे वरती लावलेलं होतं त्याच्या मागच्या बाजूला 12 दगड म्हणजे जे हिरे होते ते इस्रायलांच्या 12 लेखांचं म्हणजे 12 गोत्राचं तो प्रतीक आहे, जे त्याच्या आतल्या बाजूला ते रचण्यात आलेलं होतं. आणि जर तुम्ही निर्गमचा 28वा अध्याय आणि 30वा वचन जर वाचला, तरी जाऊन तुम्ही ते पूर्ण वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण फक्त 28-30 ऐकूया. काय म्हणते बघा. तू न्यायाच्या उरपटात, तू न्यायाच्या उरपटात उरीम व तुमीम ठेव. उरीम व तुमीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा, परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे. ते त्याच्या कुठं असावं? हृदयावर असावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा आता ही उरीम आणि तुमीम म्हणजे काय? उरीम म्हणजे ज्योतिषा आणि तुरीम म्हणजे पूर्णता. उरीम म्हणजे ज्योतिषा आणि तुरीम म्हणजे पूर्णता. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा आहे की होय
किंवा नाही. yes or no. जेव्हा परमेश्वरासमोर तो इस्रायलांचा प्रश्न घेऊन येतो त्यावेळेला परमेश्वर उरीम आणि तुमीमद्वारे yes or no, करायचं का नाही करायचं, जायचं का नाही जायचं, घ्यायचं का नाही घ्यायचं, युद्ध करायचं का युद्ध करायचं नाही, हे तो उत्तर देत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या बाबतीत जर तुम्ही जुन्या करारात वाचत गेला तर दावीद याचा वापर केलेला आहे, नेहम्या याचा वापर केलेला आहे, एज्रापर्यंत तुम्हाला या एपोद वस्त्राचा वापर मिळेल की ज्याच्या वेळेला त्यांच्या समोर प्रश्न उठायचा इस्रायल लोकांच्या समोर, त्या वेळेला जो देवाचा अभिषिक्त याजक होता किंवा देवाचा सेवक होता तो एपोद नावाचा वस्त्र नेसून परमेश्वरासमोर त्यांचा प्रश्न घेऊन तो जायचा. आणि जेव्हा तो प्रश्न घेऊन जात असे त्यावेळेला परमेश्वर त्या याचिकाच्या द्वारे किंवा त्या सेवकाच्या द्वारे तो आपल्या लोकांशी बोलत असायचा की त्यांना हे केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि त्यांना एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल, मग ती प्रॉपर्टी असू दे किंवा एखादं लग्न असू दे, ह्या मुलाशी करायचं का ह्या मुलीशी करायचं, या सर्वांचं उत्तर परमेश्वर या एपोद म्हणजे उरीम आणि तुमीम द्वारे तो बोलायचा. दावीद देखील याचा वापर केलेला आहे, कारण दावीद कोणतीही गोष्ट करण्याआधी परमेश्वराजवळ तो विचारत असे आणि जोपर्यंत परमेश्वर त्याला उत्तर देत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तो करत नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. दुसरी गोष्ट परमेश्वर त्याच्या लेखनाशी कसा बोलत होता, तसे इस्रायलांची वाढ होत गेली तसं परमेश्वर देवाने संदेश त्यांना भविष्यवक्त्यांना पाठवण्यास सुरुवात केली. तसा यशिया, यिर्मया, एचकेल, डॅनियल वगैरे वगैरे अनेक मोठे संदेश ते लहान संदेश ते इस्रायलांच्या जवळ येऊ लागले आणि ते त्या संदेशाद्वारे त्या भविष्यवक्त्याद्वारे त्यांच्याशी तो बोलायचा आणि इस्रायल लोक त्या संदेशाकडे त्या भविष्यवक्त्याकडे देवाची मर्जी आमच्यासाठी काय आहे, आमच्या कुटुंबासाठी काय आहे हे विचारायला ते जात होते. कारण बायबल म्हणते आमोस त्याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. हालेलुया, पुन्हा ऐकूया. 3रा अध्याय आणि 7वं वचन आमोस. हालेलुया, हालेलुया. सापडला? प्रभू परमेश्वर आपले रहस्य काय म्हणते समजून म्हणा मोठ्याने. आपले रहस्य आपले सेवक संदेश ते यास कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. तर या ठिकाणी बायबल काय म्हणते की परमेश्वर आपलं रहस्य म्हणजे देवाचं जे रहस्य आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काय घडणार उद्या कोणी पाहिलेलं नाही, आता 1 तासानंतर काय होणार ही तुम्हाला माहित नाही, पण या सर्व गोष्टी परमेश्वराला माहिती आहे रहस्य. आणि तो आपला सेवक मग भविष्यवक्त्यांना संदेशत्यांना या गोष्टी प्रगट केल्याशिवाय तो काहीही करत नव्हता, काही करत नव्हता. म्हणजे परमेश्वर या भविष्यवक्त्यांच्या द्वारे
या त्याच्या सेवकांच्या द्वारे तो आपल्या लोकांशी काय करायचा, बोलायचा. म्हणजेच तो त्यांच्या प्रश्नांची उत्तर तो देत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिली गोष्ट आपण काय बघितलं, एफूद या वस्त्राद्वारे म्हणजे उरीम आणि तुमीम. आणि दुसरी गोष्ट भविष्यवाद्यांच्या द्वारे तो त्याच्या लेखनाशी बोलत होता. त्याच्या भक्तांशी तो बोलायचा. आणि त्या काळात भविष्यवादी जे काही बोलायचे ते सर्वजण मानायचे, कारण भविष्यवक्त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक तो वचन काळ्या दगडावरची काय होती, रेशमी प्याळ. जर तो एखादा राजाला म्हटला तू मरणार म्हणजे तो मरणार. आणि सर्वजण ते घाबरून जायचे. आणि सर्व जे देवाचे सेवक होते, या देवाची लेकरं होती, भक्तगण होते, ते भविष्यवक्त्याकडे, देवाच्या सेवकाकडे जाऊन विचारायचं, देवाची इच्छा काय आहे आमच्या बाबतीत, देवाची मर्जी काय आहे आमच्या कुटुंबाच्या बाबतीत, आम्ही काय केलं पाहिजे. आणि ते भविष्यवक्ते देवाकडून येणारी वाणी, देवाकडून येणारं उत्तर, देवाकडून येणारा संदेश त्या लोकांना तो देत असेल. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु नवीन करारामध्ये बघा या गोष्टी अधिक स्पष्ट होते, अधिक स्पष्टरित्या सांगतात. कारण जुना करार व नवीन करार याचा मध्ये ते खूप स्पष्ट तऱ्हेने होतो. दोन्हीचा मध्य भाग आहे. आपण वाचूया इब्री कराचा 3रं वाक्य. ते आपल्याशी कसा बोलतो. पहिला अध्याय, इब्री कराचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 हे वचन आपण वाचूया. देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकाराने संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. आता या ठिकाणी बायबल काय म्हणते, देव अंशांशाने म्हणजे अगदी थोड्या प्रकारे तो आपल्या पूर्वज म्हणजे काय, अब्राहम, इसाक, याकोब यांच्याशी तो देव बोलत होता. दाविदाशी तो देव बोलत होता. इस्रायलांशी तो देव बोलत होता. कोणाद्वारे, संदेशाद्वारे आणि भविष्यवक्त्याद्वारे, देवाच्या सेवकाद्वारे अंशांशाने तो बोलत होता. आता दुसरं वचन बघा काय म्हणते, तो या काळाच्या शेवटी कोणाच्या द्वारे, पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारिस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचा पुत्र कोण, मोठ्याने हा परमेश्वर आपल्यासारख्या तुच्छ मानवाशी, बघा आपण तुच्छ आहोत, मातीने निर्माण केलेलं, आपले विचार तुच्छ आहे, पण देव स्वतः आपल्याशी त्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतः मानव रूप धारण करून या पृथ्वीवर आला आणि तो आपल्याशी बोलला. आणि बायबल म्हणते काल, आज आणि उभारून तो काय आहे, सारखा आहे. तो कधी न बदलणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे आधी तो येशूच्या द्वारे काय करतो, आपल्याशी बोलतो. आधी तो येशूच्या द्वारे आपल्याशी काय करतोय, बोलतो. प्रेम किती प्रेम तो आपल्यावर करतो. आपल्यासाठी तो आला आणि
आपल्याशी तो बोलतो. कधी येशूची वाणी कोणी ऐकले आहात? किती लोकांनी प्रामाणिकपणे ऐकला तरी हात वर करा. येशूची वाणी. हॅलो, मी आजही रोज ऐकते. हालेलुया, 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 हालेलुया. येशू बोलतो आपल्याशी. येशू आपल्याशी बोलतो. तुम्हाला बायबल मधून उदाहरण देतो. आधी प्रेषितांचा 9वा अध्याय आपण काढूया. हालेलुया, 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 हालेलुया. हा प्राणो, ज्या वेळेला शाऊल देवाच्या मंडळींचा नाश करत होता, देवाच्या लेकरांना तो छळत होता. आणि बायबल म्हणते ज्या वेळेला शाऊल त्या फिलिस्त्याच्या वाटेवर होता, त्यावेळेला बायबल काय म्हणते, आकस्मिकपणे त्याच्या समोर येशू प्रगट झाला आणि देव त्याच्याशी बोलला, शौला शौला माझा छळ तू का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच येशू मी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, जेव्हा तो शौलाशी बोलला, जेव्हा येशू बोलतो त्यावेळेला परिवर्तन नक्की आहे. हॅलो, जेव्हा येशू बोलतो त्यावेळेला परिस्थिती नक्की तुमचं बदलणार. जेव्हा येशू बोलतो त्यावेळेला तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडतील. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा येशू आपल्याशी बोलतो त्यावेळेला बदल नक्की होतो. आणि आजही अनेक बदल घडत आहे. अनेक शाऊल पाऊल बनत आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू बोलतो, काही लोकांनी हात वर केलं, जर येशू तुमच्याशी बोललेला आहे तर तुमच्यामध्ये परिवर्तन नक्की येणं गरजेचं आहे. नक्की येणं गरजेचं आहे. तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बघण्यामध्ये बदल घडला पाहिजे. जेव्हा येशू बोलला झक्कैयाला, मला तुला घरी यायचं आहे, येशू बोलला आणि झक्कैयाचं परिवर्तन झालं, त्याच्या कुटुंबाला दान मिळालं. ओ हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा येशू बोलला, आंधळा बारतिमेय आला, तुला काय हवं आहे? येशू बोलला आणि तो आंधळा राहिला नाही, त्याचे डोळे उघडले गेले. जेव्हा येशू बोलतो त्यावेळेला बदल, परिवर्तन बदलतो आणि परिस्थिती बदलते. तुमच्या कुटुंबाचं असू दे, तुमच्या जीवनाचं असू दे, तुमच्या व्यवसायाचं असू दे, सर्व काही बदलतो. 3 गोष्टी ऐकलो देव कसा बोलतोय. पहिलं तो एपोद या वस्त्राद्वारे मुलीमानी तुम्ही, दुसरं तो भविष्यवाक्यांच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे, त्याच्या सेवकाद्वारे, आणि तिसरी गोष्ट तो येशूच्या द्वारे बोलतो. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. आता आपण चौथी गोष्ट बघूया. देव आपल्याशी कसा बोलतो, आपल्या प्रश्नांचं उत्तर कसं देतो, किंवा तो आपल्याशी कसा बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला आपण प्रार्थना करतो, पण आपल्याला उत्तर मिळालं का नाही हे आपल्याला माहित नसते. आपण प्रार्थना करून त्या गोष्टी करण्यासाठी आपण पुढे जातो आणि पुढे जातो. हो, मी विश्वासाने प्रार्थना केलेली आहे. तू फक्त तुझी बाजू मांडलास, पण तू त्याची इच्छा तू जाणून घेतलास का? अनेकांना काय झालं, मी विश्वासाने प्रार्थना केली आणि मग पुढे जाऊन काय होते, अपयश येतो. ते जीवनामध्ये सक्सेस होत नाही. मग त्यांच्या समोर प्रश्न येतोय, मी इतक्या विश्वासाने प्रार्थना केली आणि देवाची इच्छा काय होती? तू तुझी बाजू मांडला, पण देवाची इच्छा जाणून घेतलास का? आणि म्हणून त्याची इच्छा न जाणून घेता किंवा त्याचं उत्तर येऊपर्यंत प्रतीक्षा न करता जेव्हा आपण स्वतःहून निर्णय घेतला, तो तुम्ही स्वतःहून निर्णय घेतला, त्या देवाचा काही दोष नाही. तर देवाची इच्छा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाची इच्छा कर, देव बोलतोय. आता आपण ऐकलो स्तोत्र 91:15 मध्ये, तुम्ही त्याला हाक मारा म्हणजे तो तुम्हाला उत्तर देईल. आणि तुमच्या संकट समयी तो तुमच्या जवळ राहून तो तुम्हाला मुक्त करेल. देवाची इच्छा न जाणून घेता जर तुम्ही जाता, त्याचं उत्तर न ऐकता, तर तुम्ही अडचणीत याल. अडचणीत या. कारण देव तुमच्याशी बोलतो. कसा बोलतो? आपण योहान सुवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि 13वा वचन काढूया. योहानाचा 16वा अध्याय आणि 13वा वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल. हा, काय म्हणत आहे? सर्वजण मोठ्याने म्हणा, अजून मोठ्याने म्हणा. आता ही मी तुम्हाला मुद्दाम म्हणायला लावत आहे. बायबल म्हणते सत्याचा आत्मा. आत्मा असत्याचाही आहे. आत्मा असत्याचाही आहे. या ठिकाणी बायबल काय म्हणते? सत्याचा आत्मा येईल. पुढे तरी तो सत्याचा आत्मा येईल. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. सर्व सत्यात नेईल. कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही. कारण तो आपले स्वतःच सांगणार नाही. सत्याचा आत्मा आपल्या स्वतःच सांगणार नाही. हा, तर जे काही ऐकेल, जे काही तो ऐकतो तेच सांगेल. तेच तो तुम्हाला सांगेल. आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याला पूर्णपणे स्वीकारला, तुमच्या जीवनात पूर्णपणे स्वीकारला. पूर्णपणे स्वीकारणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही बप्तिस्मा घेतला. त्यावेळेला तुम्हाला तो पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. हॅलो, त्यावेळेला तुम्हाला तो पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. तो पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकामध्ये आहे, जे त्याला पूर्णपणे स्वीकारलेला आहात. कारण बायबल स्पष्ट म्हणते, येशूने आपल्या शिष्यांच्या वर जेव्हा फुंकर मारली, ते आत्म्याने भरून गेले. आणि जेव्हा तुम्ही पाण्यातून वर आला, त्यावेळेलाच तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे. तो आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. हॅलो,
जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये वास करतो तो तुम्हाला अनुभव आल्यानंतर एक लक्षात ठेवा, तो पवित्र आत्मा आल्यानंतर तुम्ही लगेच परिपूर्ण होत नाही. तुम्हाला रोज त्या आत्म्याची अभिषेकाची गरज आहे. रोज रोज उठल्यानंतर काय काय करताय माहितीये ना? हॅलो, एकदा केलं लहानपणी झालं का? नाही, रोज करताय. रोज आंघोळ करताय, रोज वगैरे वगैरे सर्व होते. कारण ते जर आतमध्ये तुंबलं तर काय ते पूर्ण शरीर बिघडते. म्हणून ते साफ करणं गरजेचं असते. आंघोळ जर एकदा केली नाही एक दिवस तर तुमच्या अंगात काय होते? आळसपणा येतो. याचं कारण काय? तुमच्या आतून निघणारा जो घाम आहे, घामा वाटे टॉक्सिन्स म्हणतात, ते तुमच्या त्वचेच्या त्या छिद्रांना बंद करून टाकते. आणि तुमचं जी त्वचा श्वासोश्वास घेत नाही म्हणून तुम्ही काय होता? आळशी होता, अस्वस्थता असते, जडपणा असतोय. अंघोळ केल्यानंतर तुमच्यामध्ये ताजेतवानापणा येतो. तसं प्रियानो, तो टॉक्सिन्स तुमच्यामध्ये अनेक प्रकारे येते, अनेक प्रकारे बाहेर पडते. तसंच आज तुम्ही या जगात जात असताना अनेक प्रकारे तुम्ही पाप करत नाही म्हणजे पाप तुमच्यावर येतोय. मी चांगले कपडे घालून निघालो आणि या दिवसात बघा, आता थंडी चालू होण्याआधी वारा भरपूर येते, धूळ भरपूर उडतोय. तुमच्या घरामध्ये तुम्ही झाडल्यानंतरही बघा थोड्या वेळानंतर तुम्हाला धूळ दिसते. कारण का? तुम्ही झाडून स्वच्छ ठेवला पण ते धूळ आलं, घाण केलं. तसं तुम्ही जाताना कधी तुमच्या नजरेने, कधी तुमच्या काही सहवासात येणारी लोक, कधी तुम्ही ज्या परिस्थितीतून जाता त्यावेळेला तुम्हाला काय होते? तुम्ही न कळत तुम्ही पापात पडता. तुमच्या हातून अपराध घडतोय, जाणून बुजून करताय. बघा, भावनेच्या रूपात. आणि ज्या वेळेला पाप आपल्यामध्ये येतो त्यावेळेला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कमी होते. हॅलो, आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक दिवशी अभिषेक होणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी अंघोळ करणं गरजेचं आहे. तसं प्रत्येक दिवशी अभिषेक होणं गरजेचं आहे. रोज तुम्हाला देवाच्या चरणी जाणं गरजेचं आहे. रोज त्याच्या जवळ या गोष्टी मागणं गरजेचं आहे. कारण बायबल म्हणते मागा म्हणजे दिलं जाईल. त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ मागाल त्यावेळेला त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. रोज तो अभिषेक तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता तो सत्याचा आत्मा काय आहे हे समजून घ्या. अनेक लोक म्हणतात आत्मा बोलत आहे, आत्मा बोलत आहे. हॅलो, तो पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही आत्म्याने भरता त्यावेळेला काय होते तुम्हामध्ये? हॅलो, बोला, काय होते? काय ते? पहिली गोष्ट तुम्हाला शांती प्राप्त होते. तो पवित्र आत्मा तुम्हाला काय करतोय? शांती देतो. बघा, तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये परिवर्तन आणतो. जे काही तुमच्यामध्ये नकारार्थी आहे ते होकारार्थी रूपात बदलतो. पवित्र आत्मा काय करते? नकारार्थी ते होकारार्थी रूपात बदलतो. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असलेलं भित्रेपणा काढून तुम्हाला धैर्यशील बनवतो. हॅलो, पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यामध्ये येतो त्यावेळेला तो तुम्हाला विश्वासामध्ये दृढ करतो. विश्वासामध्ये दृढ करतो. तुम्हाला नकारार्थी विचार देत नाही, तुम्हाला भयभीत करत नाही.
तुम्हाला तो तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवतो. पवित्र आत्मा तुम्हाला उत्सुक बनवतो, उत्साही करतो. तुम्ही नेहमी उत्साही असता, आनंदित असता. परिस्थिती काही असू दे, यश असू दे अपयश असू दे, तो उत्साही करतो. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रीती निर्माण करतो. प्रीती, प्रेम म्हणत नाही मी, प्रीती, अनकंडिशनल लव, न अपेक्षा करणार प्रेम, अघापे प्रेम म्हणतात. तो तुम्हाला रागिष्ट बनवित नाही. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व प्रकारच्या नाशापासून वाचवतो. आणि तोच आत्मा तुम्हाला प्रार्थनेशील बनण्यासाठी उत्सुक करतो. कारण तुम्हाला माहित नाही कोणती आणि कशी प्रार्थना केली पाहिजे. तो आत्मा अर्वाच्यरित्या तुमच्याकडून प्रार्थना करून घेतो. तुम्ही प्रार्थनेला बसल्यानंतर एक उत्साह तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही त्या आत्म्याने भरून तो प्रार्थना करत राहता. रोमान 8:26 मध्ये हा तो सत्याचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो आणि या आत्म्याद्वारे देव तुमच्याशी बोलतो. जर तुम्ही त्या आत्म्याने भरलेला आहात, जर तुमच्या समोर काहीतरी आलेलं आहे, जर तुमच्या समोर एखादं संकट आहे, जर तुमच्या समोर एखादी आपत्ती आलेली आहे, जर तुमच्या समोर एखादं अडचणी निर्माण झालेली आहे, जर तुमच्या समोर एखादं रोगराई आलेली आहे तुमच्या कुटुंबात, तर तो आत्मा तुम्हाला आत्मविश्वास देतो. कारण पवित्र आत्मा, बायबल म्हणते, तो तुम्हाला धैर्याचा आत्मा दिलेला आहे, भित्रेपणाचा नाही. आणि आज लोक म्हणतात, मला देव दाखवत आहे तुझ्यावरती जबरदस्त करणे झालेली आहे. जबरदस्त म्हणजे देवापेक्षा जबरदस्त आहे. आणि लोक अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात कारण तुम्हाला तुमचा देव काय आहे हेच तुम्हाला माहिती नाही. कारण तो सगळ्यात जबरदस्त आहे. आता तुम्ही ऐकला, देवानी त्याला काय केलेलं आहे. येशू बोलतो इब्रिकराच्या त्या 1 अध्याय 2 वचनात, सर्व गोष्टीवर त्यानं काय केलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. सर्व त्याच्या अधिकारात ठेवलेलं आहे. त्याच्याद्वारे या विश्वाला निर्माण केलेलं आहे. आणि बायबल म्हणते, तो त्याचं सिंहासन स्वर्गात आहे की पृथ्वी त्याची पादासन आहे. तर जबरदस्त काय आहे प्राण, जबरदस्त कोण आहे. हॅलो, जेव्हा तुम्हाला एखादं काहीतरी दिसलं, काहीतरी बोललं, तर त्याच्या मागे जाऊन तुम्ही लगेच खच्चीकरण होते. आज प्राण देव बोलतो, लोकांचं ऐकू नका, लोकांचं ऐकू नका. जे तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतात, खोट्या गोष्टी सांगतात, त्यांचं ऐकू नका, देवाचं ऐका. हे 5वं जे वाक्य खूप महत्वाचं आहे. देव कसं तुमच्याशी बोलतो हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अति महत्वाची गोष्ट आहे. हे वाक्य हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर देव त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलतो. कशाद्वारे? बघा, त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याशी बोलतो. म्हणून विश्वासणाऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. या मीटिंगला पळ, त्या मीटिंगला पळ, याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ. पावलेले आहेत का हे विचार करणे, समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वचन माहिती नाही तर प्रियानो, तुम्ही चुकीच्या झाडाला कलम होणार आहात. हॅलो, येशू काय म्हणतो, मी वेल आणि तुम्ही माझे फाटे आहात. तर त्या ठिकाणी काटेरी वेल असेल, सैतानी वेल असेल,
तर तुम्ही जर त्याला जाऊन जर जुळला, काय कलम झाला, तर तुमच्याकडे काय येणार? कोणकोणी या, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्हाला वचनाचा ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर देव आपल्याशी वचनाद्वारे बोलतो. प्रियानो, बघा, जर तुम्हाला वचनाचा ज्ञान नसेल तर तुम्ही नक्की फसणार आहात. वचनाचा ज्ञान नसेल तर तुम्ही नक्की अडचणीत येणार आहात. बायबल स्पष्ट म्हणते, जे चांगलं आहे ते घे, जे वाईट आहे ते सोडून टाक. आपलं मनुष्याची जात म्हणा, त्याची जात कशी आहे? जे चांगलं आहे ते सोडून द्यायचं, जे वाईट आहे तेच घ्यायचं. संत पौल म्हणतो, जे मी करायचं ते करत नाही, जे मी करू नये ते करतो, जे मी बोलायचं ते बोलत नाही, जे मी बोलायचं नाही ते मी बोलतो. हॅलो, आणि वचन वाचूया 2 तिमोथी आणि त्याचा 3रा अध्याय काढूया. तिमोथीचं 2 पत्र, त्याचा 3रा अध्याय आणि प्रियानो 16वे वचन काय म्हणते बघा. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख काय म्हणते? परमेश्वर प्रेरित. सर्वजण म्हणा मोठ्याने. परमेश्वर मुद्दामी तुम्हाला सांगतोय का, तुम्ही लक्षात ठेवा. परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. तर या वचनात बायबल आपल्याला अधिक स्पष्ट सांगत आहे की संपूर्ण शास्त्रलेख, या बायबल मध्ये जे संपूर्ण शास्त्रलेख आहे, तुम्हाला माहिती आहे, एकूण 66 ग्रंथांचा हा पुस्तक आहे. किती ग्रंथांचा? 66 ग्रंथांचा. त्याला इब्री मध्ये बिब्लोस म्हणतात. तर काय म्हणतात? बिब्लोस. बिब्लोस म्हणजे बायबल. 66 ग्रंथांचा हा पुस्तक म्हणजे हा एक संग्रहालय म्हणजे लायब्ररी आहे. आणि या पुस्तकातून जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता, मनापासून भक्तिभावाने वाचता, त्यावेळेला परमेश्वर देव तुम्हाला तुमचा दोष दाखवतो. आणि ते दोष फक्त दाखवत नाही, आरशाप्रमाणे जेव्हा तुमच्या समोर तो दोष येतोय त्यावेळेला त्याच्या सुधारणुकांचा मार्ग देखील तो दाखवतो. म्हणजे तुम्ही कसं सुधारावं, कसं पश्चाताप करून देवाजवळ यावं. आणि पुढे काय म्हणते? नीती शिक्षण म्हणजे तुम्हाला तो धार्मिक होण्याचं देखील शिक्षण देतो. तुम्ही कसं तुमचं जीवन पवित्रतेमध्ये जगू शकाल. आणि याकरिता तुम्हाला वचनाचा ज्ञान असणं अति गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वचन वाचता, परमेश्वर त्या वचनातून तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठं चुकलेला आहात, तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्ही कसं ते चुका सुधारणा करू शकता, आणि तुम्ही कसं आत्म्यामध्ये वागू शकाल किंवा आत्म्यामध्ये चालाल. हालेलुया, 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 हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वर आपल्याशी बोलतो. तर सगळी गोष्ट आपण बघूया, परमेश्वर आपल्याशी कसा बोलतो. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर तुमच्याशी दृष्टांताद्वारे बोलतो. कसा बोलतो? दृष्टांताद्वारे बोलतो. दृष्टांतातून तो तुम्हाला दर्शन देतो. आता दृष्टांत म्हणजे हे काय आहे? तुम्ही जिवंत डोळ्यांनी त्या गोष्टी पाहू शकाल.
तुम्ही जिवंत डोळ्याने ते पाहता आणि तो जो दृष्टांत आहे एक नाटकी स्वरूपात तुमच्या समोर परमेश्वर मांडतो. जसं तुम्ही टीव्ही मध्ये एखादी गोष्ट बघता आणि त्याप्रमाणे तो दृष्टांत तुमच्या डोळ्यासमोर दिसतो प्रियानो. आणि त्या नाटकी स्वरूपात तो मांडतो आणि त्याच्या माग तुमच्या प्रश्नांची उत्तरं लपलेली असतात. त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाची उत्तरं लपलेली असतात, तुमच्या संसाराची उत्तरं लपलेली असतात. आणि अशा प्रकारे देव आपल्याशी बोलतो बघा. कारण ते तुमच्या प्रश्नांची कसं उत्तर देईल हे माहित नाही. आपण बायबल मधून बघूया. आपण प्रेषिताच 10वा अध्याय आपण काढूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी खूप सुंदर तो दृश्य आहे. पेत्र आणि कार्नेलियस. पेत्र आणि कार्नेलियस घरी गेल्यानंतर नक्की ते वाचा पूर्णपणे. मी त्यातलं काही ठराविक गोष्टी तुमच्या समोर आणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्या 3रं वचन वाचूया. 10:3 मध्ये काय म्हणते बघा. त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नल्या अशी आपणास हाक मारली. हालेलुया, हालेलुया. तर या 3ऱ्या प्रहरी कर्नल्या देवाशी प्रार्थना करत होता. बघा, तो देवाजवळ प्रार्थना करत होता. आणि तो प्रार्थना करत असताना देवाचा दूत कर्नल्या समोर उतरतो. म्हणजेच देवदूत उतरलेला आहे. आणि तो त्याला हाक मारून म्हणतोय, कर्नल्या, तुझी प्रार्थना देवाने ऐकलेला आहे. तुझं दान धर्म देवासमोर स्मरणात आलेला आहे. आणि मग त्या कर्नल्यास देवदूत सांगतो, आता यापोस नावाच्या गावामध्ये तू माणसं पाठव. आणि देव काय म्हणतो, शिमन नावाचा माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात. आणि तो कुठं आहे ही सांगतो. तो शिमोन नावाच्या कोणा एका काकडे कमवणाऱ्या सांबाराच्या येथे उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहे. किनाऱ्याजवळ आहे. आता या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव कर्नल्याशी बोलला आहे. लक्षात घ्या. आणि नंतर या ठिकाणी आपण 11 वचन वाचूया. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला. त्या आता बघा झाला. म्हणजे या ठिकाणी पेत्र 2ऱ्या प्रहरी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करत आहे. आणि त्याला अतिशय भूक लागलेली आहे. हॅलो. आणि जेवण त्या ठिकाणी तयार होत आहे. अजून जेवण तयार झालेला नाही. आणि अचानकपणे पेत्राला काय झालेलं आहे की तो दृष्टांत पाहतो. आणि तो दृष्टांत काय आहे. आकाश उघडलेले आहे. मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे. आणि असा तो दृष्टांत पाहिला. आणि त्या पात्रामध्ये काय आहे की पृथ्वीवर सर्व चतुष्पाद व सरपटणाऱ्याची व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की पेत्रा, उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, खाय निश्चित आणि अशुद्ध असे काही मी कधी खाल्ले नाही.
मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस. त्या काळात यहुदी दुसऱ्या जातीच्या लोकांच्या जवळ जात नव्हते आणि दुसऱ्या जातीच्या लोकांना आपल्या जवळ येऊ देत नव्हते. आणि हा पेत्र यहुदी होता आणि हा कार्नेलियस हेलेनी होता. परंतु या कार्नेलियस हा नीतिमान होता, देवाला घेऊन चालणारा होता. आणि देवाने या ठिकाणी तुम्हाला एक त्रैक्य संभाषण दिसते. त्रैक्य म्हणजे ट्रायंगल. वरती देव आहे एका बाजूला, कार्नेलियस आहे एका बाजूला, पेत्र आहे. आता देव तो कार्नेलियसशी बोलतो आणि पेत्राशी बोलतो. म्हणजेच ज्याला बोलवायचं आहे त्याच्याशी तो बोलतो आणि ज्याला बोलवायला येणार त्याच्याशी तो बोलतो. हॅलो, किती देव प्रेमळ आहे. म्हणजे तो कोणालाही फसू देत नाही. या ठिकाणी कार्नेलियसला बोलतो, तू अशा अशा ठिकाणी शिमोन नावाचा पेत्र आहे आणि तो कुठं आहे त्याचा पूर्ण ऍड्रेस देतो. माणसं पाठव आणि त्याला बोलव. आणि त्याला बोलवल्यानंतर हा पेत्र त्याला नाही म्हणू नये म्हणून पेत्राशी बोलतो की मी जे शुद्ध केलेलं आहे त्याला तू अशुद्ध समजू नको. म्हणजे तुला त्याच्या घरी जायचं आहे, त्या ठिकाणी जात पात नाही, कारण तो माझा आहे, मी त्याला शुद्ध केलेला आहे, तुला तिथं जाणं गरजेचं आहे. आणि प्रियानो, ते अशा प्रकारे तो आपल्या भक्तांशी बोलतो, आपल्या सेवकाशी बोलतो. अनेक लोक येऊन म्हणतात, देवाने मला सांगितलं तुझ्याकडे येऊन तुझ्याकडे हे घे, देवाने मला सांगितलं तू हे मला द्यावास. जर देवाने त्याला जर सांगितलं तुम्हाला का सांगितलं नाही, हा प्रश्न आहे. देव म्हणते मला तुझ्याकडनं हे मागायला पाहिजे, तुझ्याकडनं हे घ्यायला पाहिजे. तोच देव ज्याची तो मला समजेल, ज्याची तुम्हालाही तो सांगायला पाहिजे. हे काय म्हणते समजते? हॅलो, समजते? देव या प्रकारे तो आपल्याशी बोलतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. सातवी गोष्ट बघूया, देव तुम्हाला स्वप्न रूपात बोलतो. कसं बोलतो? स्वप्नाच्या द्वारे बोलतो. दृष्टांत वेगळा, ते तुम्ही जिवंतपणे बघता. स्वप्न ज्या वेळेला तुम्ही झोपेत असता त्यावेळेला त्या गोष्टी बघता. हालेलुया, हालेलुया. योहेल मध्ये खूप सुंदर तऱ्हेने योहेल सांगतो की तुमच्या म्हाताऱ्यांना स्वप्न पडेल, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. या ठिकाणी बायबल म्हणते. आणि या ठिकाणी देव तुमच्या स्वप्नातून बोलताना, स्वप्न हे अनेक प्रकारचे असतात, लक्षात ठेवा. कधी कधी आपलं शरीर थकून आपण पडल्यानंतर स्वप्न येते, त्याला स्वप्न म्हणत नाही. जेव्हा तुम्ही एखादं ते हॉरर शो बघता, भयानक भीतीदायक असं काहीतरी टीव्ही मध्ये बघता, ते तुमच्या स्वप्नात येते, ते स्वप्न नाही. किंवा काही वेळेला तुम्ही काहीतरी विचार करताय घाणेरडं, ते तुमच्या स्वप्नात येते, ते स्वप्न नाही. जेव्हा तुम्ही सतत प्रार्थनेत असता एखाद्या गोष्टीसाठी आणि प्रार्थना करत असताना ते तुमच्या स्वप्नाद्वारे तो बोलतो, नीतिमानाशी तो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो कसा बोलतोय? आपण मत्ती शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय काढूया आणि 20 वचन बघा. असे विचार त्याच्या मनात डोळत असतात. पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले,
योसेफा, दाविदाचा पुत्र, दाविदाचा पुत्रा, तू मरीचा आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हॅलो, ज्यावेळेला योसेफा नीतिमान आहे, धार्मिक आहे, तो देवाला भिवून चालणारा आहे. आणि जेव्हा त्याला कळते जशाचे त्याचं वागदंड झालेला आहे, म्हणजे साखरपुडा झालेला आहे, ती कुमारी मरिया गर्भवती आहे आणि तिचा त्याला अपमान करायचा नाही, तो गुपचूपपणे सोडण्याचा विचार करत असतो. आणि तो झोपेत असताना देव त्याच्याशी स्वप्नातून दृष्टांताद्वारे बोलत आहे आणि तो त्याला म्हणतो, तू तिला स्वीकारण्यासाठी, आपली बायको म्हणून स्वीकारण्यासाठी काय करू नकोस, कसलाही कारण का, तर तिच्या पोटात जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, तो तिला स्वीकार. आणि जेव्हा योसेफाने हे स्वप्न पाहिलं तर प्यारो तो मरियेला आपली बायको म्हणून स्वीकारला आणि ते एक पवित्र कुटुंब म्हणून आजही जग जाहीर आहे. देव आपल्याशी बोलतो, लक्षात घ्या, देव तुम्हा प्रत्येकाशी बोलतो, पण तुम्ही ऐकणारे असा. कधी कधी देव तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्तीद्वारे बोलतो, देव तुमच्या सेवकाद्वारे बोलतो. बघा, कधी कधी देव परिस्थितीतून तो तुमच्याशी बोलतो. आपल्याला वाटते माझ्यावर वाईट परिस्थिती का आली, माझ्या कुटुंबावर एक परिस्थिती का आली, कारण कधी कधी प्राणो आपण धार्मिक असतो, परंतु आपण भावनेच्या आहारी सुखामध्ये जात असतो, चुका करत असतो आणि त्या चुकामध्ये आपण वाहून जाऊ नये म्हणून अशी परिस्थिती आणतो. त्या परिस्थितीद्वारे समोरच्या व्यक्तीची तुम्हाला ओळख करून देतो, ती परिस्थिती तुम्हाला ओळख करून देते. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीची जात सोडलेला असतो आणि ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते निघून, त्यावेळेला आपल्याला समजत नाही ती व्यक्ती मला सोडून का गेली. प्रियानो, तीच व्यक्ती तुम्हाला पुढे जाऊन विश्वासघात करणार होती, म्हणून आज ती तुमच्यापासून दूर करण्यात आली. कारण ती त्या परिस्थितीतून तुम्हाला दाखवतो ती व्यक्ती तुझ्यासाठी नाही. कारण परिस्थितीतून देखील परमेश्वर तुम्हाला दाखवतो. कधी कधी निसर्गाच्या रूपातून देव तुमच्याशी बोलतो. बघा, निसर्गाच्या रूपातून नैसर्गिकरित्या तो तुमच्यातून बोलतो. आज आपण देव बोलतो प्राणो, देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, तो तुमच्याशी बोलतो. कारण तुम्ही जी काही प्रार्थना करता ते तो तुमचं ऐकतो आणि फक्त ऐकत नाही. म्हणून आपण स्तोत्र 91:15 मध्ये बघितलं, तो तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो, म्हणजे तो तुमच्याशी बोलतो. आज तुम्हाला त्याचं ऐकणं गरजेचं आहे. मग तुम्ही कधी चुकणार नाही, संकटात येणार नाही, अडचणीत येणार नाही. आणि जरी अडचणीत आला तर तो तुम्हाला मुक्त करेल आणि तो तुम्हाला गौरव देईल. हालेलुया, 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 हालेलुया. देव 7 प्रकारे आपल्याशी बोलतो. कसं पहिली मोठ्याने एफोद, वस्त्र, उरियम आणि तुम्मीमद्वारे तो बोलतो. दुसरं भविष्यवक्ता आणि संदेशाद्वारे तो बोलतो. तिसरं येशूच्या द्वारे तो बोलतो. चौथं पवित्र आत्म्याद्वारे तो बोलतो. सत्याचा आत्मा, लक्षात घ्या, पवित्र आत्मा सत्याच्या आत्म्याद्वारे तो बोलतो. 5वं वचनाद्वारे तो बोलतो. 6वं दृष्टांताद्वारे तो बोलतो.
सातवं स्वप्नाच्या दृष्टांताद्वारे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो. कधी कधी परिस्थिती काय झालेली आहे, कधी आपल्या कुटुंबामध्ये अनेक वेळेला सर्व काही बिघडून जाते, कारण काहीतरी गोंधळ होणार असते. ते तुमच्याशी बोलत आहे, त्यातून तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. तुम्हाला ते हाताळण्यासाठी देवाला शरण द्यावा, देवाजवळ मागा. देव तुम्हाला सांगेल, माझा नवरा असं का वागत आहे, माझी बायको असं का वागत आहे, माझी लेकरं असं का वागत आहे, त्याच्या मागे काहीतरी गुण आहे. देव तुम्हाला बोलतो. किंवा माझे बहिणी असं का वागतात, भाऊ का असं वागतोय, त्यावेळेला प्राणू देव तुमच्याशी बोलत आहे काहीतरी. ते समजा. त्यांनी असंच का केलं, त्यांनी तसंच का वागले, त्यांनी हेच का केलं, त्यांनी तेच का केले. ते असं तुमच्यामध्ये त्याचा नकारात्मक गोष्टी बघा. जर तुम्ही आत्म्यात आहात, पवित्र आत्म्याद्वारे आहात, पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल. तुम्हाला खच्चीकरण व्हायची गरज नाही. कधी कधी कामावरती प्रॉब्लेम येते, कधी कधी बिझनेस मध्ये प्रॉब्लेम येते. देवाची काहीतरी योजना आहे. लक्षात घ्या, कारण देवाच्या योजना देवालाच माहिती आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला ते कधी कळत नाही, नंतर कळते, नंतर कळते. म्हणून देवाच्या इच्छेनुसार जगा आणि तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, मनुष्य देत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहिला 7 प्रकारे देव आपल्याशी. तर यामध्ये तुम्ही देवाशी एकरूप त्यामध्ये पाहा. जगाशी एकरूप होणारा, जगाशी एकरूप होऊ नका. मग तुम्ही कुठेही चुकणार नाही, कुठेही अडचणीत येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व डोळे झाकूया, कारण देव खूप महान आहे. तो आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आजही तो त्याचं प्रेम आहे, जो तो आपल्याला सावध करत आहे. चुकीचं मार्गात जाण्यापासून, चुकीच्या गोष्टी करण्यापासून, चुकीचं निर्णय घेण्यापासून, चुकीच्या संगतीत राहण्यापासून. कारण प्राणू, चूक ही चूक आहे आणि ते तुम्हाला नाशाकडे नेतात. चूक तुम्हाला देवापासून लांब करतात. म्हणून आज देव तुम्हाला सावध करून आपल्याजवळ दूर होत आहे. त्याचं प्रेम आपल्याला पाहत आहे. आज त्याच्याजवळ विनंती करा आणि त्याच्याजवळ मागा. प्रभू, मी तुझं न ऐकता, मी तुझ्याबरोबर न चालता पावलोपावली मी चुका केलेल्या आहे. विचाराने, मनाने, भावनेने, स्वभावाने, दृष्टीने आदिशी तू तुझ्या पवित्र वाणीने, वचनाद्वारे माझ्याशी बोलत आहे. त्या रक्ताचा अंघोळ मला शुद्ध कर. आज माझ्या हाताला धरून ज्या संधी मला चालू, आज माझी प्रार्थना ऐक. पापी हूँ प्रभु जी, तूने मुझे अपनाया, फिर भी मसीहा तुमने मुझे तुझको ठुकराया. मैंने तुझे ठुकराया. मैं पापी हूँ प्रभु
छोड़ा, तूने न मुझको छोड़ा। परमेश्वर तुमच्यावर आज प्रेम करतो. जे सुरुवातीला तो केला ते तो आजही तो करतो. तो तुम्हा प्रत्येकाला आज तुमच्या नावानिशी हाक मारून बोलतो. कारण तुम्ही त्याच्यापासून लांब गेलेला आहात. तुम्ही भरकटले गेलेला आहात, भटकलेला आहात. या जगाच्या मोह आहे, या जगाच्या रंगढंगामध्ये, या जगाच्या लोकांमध्ये आज तुम्ही भरकटलेला आहात. म्हणून तुमच्या कुटुंबात अडचणी आहे, तुमच्या शरीरामध्ये अनेक व्याधी आहे, तुमचं मन भयभीत झालेलं आहे, तुमचे प्रियजन तुमच्या विरुद्ध उठलेले आहे, तुमची मित्र तुम्हाला सोडून गेलेली आहे. आज तुमच्या जीवनामध्ये अपत्य आहे, गरिबी आहे, दुःख आहे, जगिक सर्व आहे, तरी तुम्हाला शांती नाही. आज तुम्ही त्याच्यापासून दूर गेलेला आहात. तुम्ही भुलवला गेलेला आहात. ज्यावेळेला तुम्ही येशू बरोबर होता त्यावेळेला तुम्ही त्या एधेनमध्ये होता. तुमच्या जीवनात सुख होती, शांती होती, तृप्ती होती, आनंद होता, अत्यानंद होता. देवाने तुम्हाला सर्व काही दिलं, तुम्ही ज्यानं दिलं त्याला विसरून गेला. ज्यानं दिलं त्याचा गौरव करायला विसरला, त्याच्याबरोबर तुम्ही चालला नाही आणि आजही तुम्ही चालत नाही त्याच्याबरोबर. आपल्या मनाचं करता. तुम्ही काय होता, तुम्ही कोण होता, तुम्ही कसे होता त्याची जाणीव आज तुम्हाला गरजेची आहे. आज तुम्ही जे काही आहात त्याच्या कृपेमुळे, त्याच्या दयेमुळे, त्याचं प्रेम जो तुम्हाला घडवलेला तो तुमचा शिल्पकार आहे मित्रांनो, तो तुमचा कुंभार आहे. आज तोच येशू ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, देवाने त्याच्या हातात सर्व काही दिलेलं आहे. त्या स्वर्गाच्या पृथ्वीवर, या पृथ्वीच्या खाली आज तो येशू तुम्हाला हात मारत आहे, तुम्हाला बोलवत आहे. आज ज्याने तुमच्यावर इतका प्रेम केला, इतका प्रेम केला, तो तुम्हाला आज
परिवर्तित केला. आज तुम्ही काय म्हणता? ज्या शौलाला तो पाऊल केला, तो पाऊल शेवटपर्यंत त्याच्याबरोबर प्रामाणिक राहिला, म्हणून त्याचं नाव या जुनी पुस्तकात आहे. आज देवाची हीच इच्छा आहे, तुमचं नाव या जुनी पुस्तकात यावं, तुमचं नाव या जुनी पुस्तकात यावं. म्हणून तो येशू तुम्हाला हाक मारत आहे, हाक मारत आहे. पश्चातापी हृदयाने त्याच्याकडे वळा प्रियानो, वळा, वळा. कारण तो तुमच्याशी बोलत नाही, बोलत नाही. हा देवाला वचन द्या की प्रभू, मी आजपासून तुझी वाणी ऐकते, तुझी वाणी ऐकते. कारण तू माझ्याशी बोलतो, तू माझ्याशी बोलतो. हा विश्व देवा, मी तुझी वाणी ऐकते. मी या जगाची नाही, या जगातल्या लोकांची नाही, या जगाच्या परिस्थितीची नाही. मी तुझी वाणी ऐकते. मी तुझ्याकडे बघे, तुझ्याकडे बघे. पण आज ईश्वर देवा, आज मी पश्चातापी हृदयाने तुला शरण येत असताना आज तू मला स्वीकार, स्वीकार, स्वीकार माझ्या देवा, स्वीकार, स्वीकार. कारण तो किती प्रेम करतो तुमच्यासाठी. आज त्या क्रूस उठता मला गेलेला आहे. आज तो त्या 3 खेळावर उभा आहे, या पृथ्वीपासून वर त्या स्वर्गाच्या खाली. आणि आज त्याचं रक्त त्या क्रूसावरून वाहत आहे आपल्या पाप आणि अपराधांना धुण्यासाठी. त्याचा मोल म्हणून तो वाहत आहे. त्या आज अंतःकरणाच्या डोळ्यांनी त्या क्रूसाकडे पहा आणि त्याच्याजवळ विनंती करा, मागणी करा. याद आता है मुझको क्रूस का वो नजारा, मेरी गुनाहों की खातिर बहती है खून की धारा, बहती है खून की धारा. येशू तू माझ्या क्रूसाच्या खांबावर गेलेला आहे. माझे सर्व पाप आणि अपराध स्वतःवर घेऊन तू त्या क्रूसावर खेळला गेला. मला जीवन देण्याकरता, मला तारण देण्याकरता, माझ्या कुटुंबाला तारण देण्याकरता, माझ्या प्रियजनांना वाचवण्याकरता येशू देवा किती प्रेम तो आणि याकरिता तो मानव धारण करून या जगात आला.
आणि आजही तू आम्हावर तेच प्रेम करतो, तेच प्रेम करतोस प्रभू. म्हणून आज तो आम्हाला बोलतो. आज येशू तुझ्या त्या प्रेमाला मी विसरले, तुझ्या त्या माहेला मी विसरले. हे माझ्या देवा, हाच तू आमच्याशी बोलतोच रे, तू आमच्या प्रश्नाची उत्तरं देतोस रे माझ्या देवा. आम्ही प्रभू कधी तुझ्याकडे कान लावलं, कधी तुझ्याकडे आम्ही विचारलं. आम्ही या जगातल्या लोकांच्यावर विश्वास ठेवला, जगातल्या गोष्टीवर विश्वास ठेवला. पण आज येशू मी आणि माझं कुटुंब अडचणीत आहे. आज येशू देवा, आम्ही आज तुला पश्चातापी बुद्धी आली, तुझ्या पुरुषाच्या चरणी आज प्रभू शरण आली. आज आम्हाला तू स्वीकार, आम्हाला तू स्वीकार, आम्हाला स्वीकार प्रभू. तुझ्या रक्ताचा अंघोळ घाल, आम्हाला शुद्ध कर, शुद्ध कर. आम्हाला उचलून घे, उचलून घे. आपल्या हृदयाशी कवटा, हृदयाशी कवटा. आमच्यामध्ये असलेली ही सर्व बंधनं, सर्व बंधनं येशू देवा तू तोड, तू तोड. आम्ही ज्या गुलामगिरीत आहोत, वासनेच्या गुलामगिरी, व्यसनाच्या गुलामगिरी, प्रभो प्रभो त्यातून तू आम्हाला आज स्वतंत्र कर, स्वतंत्र कर, मुक्त कर प्रभू, मुक्त कर. माझ्या घराणीला सोड, मला सोड, माझे विचार बदल, माझे विचार बदल, मला बदल, मला बदल. आदेश देवा, तो अभिषेक मला, 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 तो अभिषेक मला. माझ्यामध्ये असलेली सर्व विश्वासूपणा, नकारार्थीपणा, भय, भय, खिन्नता, दासपणा, अस्वस्थपणा, या सर्व गोष्टी माझ्यातून काढ, माझ्यातून काढ. तुला धैर्याचा आत्मा मला दे, शांतीचा आत्मा मला दे, धैर्याचा आत्मा मला दे, शांतीचा आत्मा दे, विश्वासाचा आत्मा दे, विश्वासाचा आत्मा दे. आज त्या अभिषेकामध्ये माझी वाढ कर, वाढ कर. तू दिलेला आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको, त्या आत्म्याची वाढ दे, मला स्थिरतेचा आत्मा पुन्हा दे, पुन्हा दे, पुन्हा दे.